बाहेरची लोक येतात आणि आपल्या सोलापुराची राजकारणाची पातळी एवढ्या खाली आणतात, ह्याचा निषेध मी करते. जेवढा विकास काँग्रेसच्या काळात, महाविकास आघाडीच्या काळात हद्दवाढीत झाला, तेवढा बीजेपीच्या 10 काय त्याच्या आधी पण काही वर्ष त्यांची सत्ता होतीच, तेव्हा पण होऊ शकला नाही. स्मार्ट सिटी योजना ही शहरातल्या फक्त 3% भागात झाली. जी आली त्याचे तुम्ही जर लिस्ट बघितली, झालेल्या रस्त्यांचीच नाव आहेत त्याच्यात. या बातमीचे प्रायोजक डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. पत्ता केअर ऑफ नवनी ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. नाही, हद्दवाढ तुम्ही बघू शकता. तुम्हाला माहिती आहे की केवढी मोठी एरिया आहे. जेव्हा आम्ही नगरोत्थान अभियान आणलं रस्त्यासाठी आणि ड्रेनेजसाठी, त्या माध्यमातून खूप कामं हद्दवाढ, ड्रेनेज जे पाईपलाईन्स, पिण्याच्या पाईपलाईन्स असतील, ड्रेनेजचे असतील, ज्या आधी कधीच झाल्या नव्हत्या, हळूहळू आम्ही तिथे विकास केला. पण अर्थात 10 वर्ष, मागच्या 10 वर्ष काहीच होऊ शकलं नाही. काही निधी हद्दवाढ भागात मिळाली नाही. इवन जे टॅक्स पावत्यांचा विषय होता हद्दवाढीचा, तो पण आम्ही त्या ठिकाणी सोडवला. तर खूप मोठ्या प्रमाणात ऑफकोर्स काम झालंय. पण सत्ता कंटिन्युअसली त्याच्यानंतर मागच्या 10 वर्षात जो बॅकलॉग आहे, अनुशेष आहे, तो आपल्याला आता भरून काढायचा आणि त्यासाठी वेळ लागणार आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणं गरजेचं आहे. पण जेवढा विकास काँग्रेसच्या काळात, महाविकास आघाडीच्या काळात हद्दवाढीत झाला, तेवढा बीजेपीच्या 10 काय त्याच्या आधी पण काही वर्ष त्यांची सत्ता होतीच, तेव्हा पण होऊ शकला नाही. पण तो त्या ठिकाणी आम्ही केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रेनेज, पाणी आणि रस्ते, जे नगरोत्थान अभियानमधून आम्ही त्या ठिकाणी आणले. ही खूप मोठी स्कीम होती नगरोत्थान अभियान, ज्याच्या माध्यमातून हद्दवाढात विकास झाला. की मुद्दाम ह्या लोकांनी इलेक्शन्स घेतले नाहीत, कारण का त्यांना लोकप्रतिनिधी तिथे नको, जनरल बोर्ड झालाच नाही, तर म्हणून मनमानी कारभार त्यांनी केला. मग 100% जे जे अधिकारी ह्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत त्यांच्यावर चौकशी झालीच पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे की एनकॅपची जी निधी असते, जी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून येते, मी ऑलरेडी आमच्या प्रिव्हिलेज कमिटीला, जी एस्टिमेट्स कमिटी असते पार्लमेंटमध्ये, त्यांना मी ऑलरेडी पत्र लिहिलं की आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, कारण का त्याच्यामध्ये पण आम्हाला खूप डिस्क्रेपन्सी दिसून येते. एनकॅपची मुळात स्मार्ट सिटी योजनेमध्ये पण खूप मोठे प्रमाणात लूपहोल्स आहेत, कारण का स्मार्ट सिटी योजना ही शहरातल्या फक्त 3% भागात झाली आणि ते पण राजकीय दबावाने आणलेला भाग. आमच्या पूर्व भागात जिकडे झोपडपट्ट्या तिकडे स्मार्ट सिटी ह्या लोकांनी आणली नाही आहे आणि त्याचे सगळे टेंडर्स गुजरातच्या एका कॉन्ट्रॅक्टरनी उचलले. तर सुरुवातीपासून आतापर्यंत त्याच्यामध्ये इतके तफावत आहे. आणि त्यांचे आमदार देतात म्हणजे काय, हाती के दात दिखाने के आणि खाने के, कारण का एवढा मोठा रोष आहे ह्या योजनेच्या विरोधात सोलापूरकरांमध्ये की त्यांना ते नाईलाजाने द्यावं लागलं. मी एस्टिमेट्स कमिटी आणि प्रिव्हिलेजेस कमिटीला पत्र दिले की आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, कारण का एनकॅपची खूप मोठ्या प्रमाणात निधी असते आणि ती पोल्युशन मुक्त, धूळमुक्त करण्यासाठी असते. पण एनकॅपची निधी जी आली त्याचे तुम्ही जर लिस्ट बघितली, झालेल्या रस्त्यांचीच नावं आहेत त्याच्यात. खूप मोठं. मग निधी गेली कुठे? आणि निधी वितरण करताना सगळ्यांना आपण कॉन्फिडन्स मध्ये घेतलं पाहिजे. मग तो महाविकास आघाडीचा खासदार असो, बीजेपीचा आमदार असो, सगळ्यांची एक लिस्ट जाते, कारण का आपल्या सगळ्यांना धूळमुक्त सोलापूर करायचं आहे. पण मुद्दाम महाविकास आघाडीच्या लोकप्रतिनिधींना डावळलं गेलं. शेवटी ह्यांचे विचार इतके खालच्या पातळीची आहेत की ती कामं आमची नसतात, ती लोकांचीच असतात आणि ती निधी थांबवून तुम्ही लोकांची कामं थांबवताय. आणि ह्याच्यात झालेला खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. आणि त्याचं मी जेवढे काही सेंट्रल अथॉरिटीज आहेत, इवन अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर आणि पोल्युशन मिनिस्टर, त्यांच्या पण मी निदर्शनास आणलं. हे पहिल्यांदा झालं असेल. अविनाशजी, तुम्ही सगळे सिनियर पत्रकार आहेत. आम्ही भाजपचे पण पालकमंत्री बघितलेत आणि काँग्रेसचे पण पालकमंत्री बघितलेत आणि त्यांचे पण आमदार म्हणतात की एवढं गलिच्छ राजकारण आम्ही सोलापुरात कधीच बघितलं नव्हतं. बाहेरची लोक येतात आणि आपल्या सोलापुराची राजकारणाची पातळी एवढ्या खाली आणतात, ह्याचा निषेध मी करते. आणि इकडे तुमच्या गुंडागर्दीची गरज नाही आहे. आम्ही सुसंस्कृत लोक आहोत आणि इथे आम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नये. लोकांना असं वाटतं की आम्हाला बोलण्याची सवयच, आम्ही बोलतो. जेव्हा तुम्ही ते लोकांच्या निदर्शनास आणणार, कारण का तुमचं एवढं सर्क्युलेशन असतं व्हॉट्सॲपवर. आणि खरंच सोलापूरला नाही, देशाला तुमचं एक पारदर्शक जर्नलिझमची आता गरज आहे. मी कळकळीची विनंती करते, त्याची जर साथ लोकांना मिळाली तर लोकशाही आणि हा जो भाजपचा भ्रष्टाचार आहे तो सामोर येईल आणि लोकशाही टिकू शकेल.
विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.